जय महाराष्ट्र मंडळी. अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण या निवडणुका केवळ कारखान्यांच्या नव्हत्या, तर स्थानिक राजकारणातील ताकद, वर्चस्व आणि पुढील राजकीय समीकरणाची परीक्षा मानल्या जात होत्या. आणि आता या निवडणुकामधून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख, भाजप आमदार मोनिका राजळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार घुले बंधू यांनी आपापल्या साखर कारखान्यावरील सत्ता कायम राखण्यात यश मिळवलेलं आहे. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झालेली आहे. तर मुळा कारखान्यासाठी 3 जागावर आणि वृद्धेश्वर कारखान्यासाठी एका जागेवर मतदान होणार आहे. मग या निवडणुकामध्ये नेमकं काय घडलं? सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना कसं रोखलं? कुठे बिनविरोध निवडणुका झाली आणि कुठे मतदानाची वेळ आली? आणि या निकालांचा जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार? आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाना निवडणुकीची संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग आपण सर्व या गोष्टीला मुद्देसूद पाहूया, नेमकं घडलंय काय. मुद्दा नंबर 1, 3 कारखाने, 3 दिग्गज नेते आणि एकाच वेळी रंगलेली निवडणूक. अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर प्रभाव टाकणाऱ्या 3 महत्त्वाच्या साखर कारखान्यांच्या निवडणुका यंदा एकाच वेळी जाहीर झाल्या होत्या. यामध्ये मुळा सहकारी साखर कारखाना, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आणि लोकनेते मारुतराव घुले पाटील अर्थात ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचा समावेश होता. या तिन्ही कारखान्यांवर अनुक्रमे माजी मंत्री शंकरराव गडाख, भाजप आमदार मोनिका राजळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार घुले बंधू यांचे वर्चस्व मानले जाते. विशेष म्हणजे हे तिन्ही नेते परस्पर नातेवाईक असून त्यांच्या कारखान्यांचे कार्यक्षेत्रही एकमेकांना लागून आहे. त्यामुळे या निवडणुका केवळ सहकार क्षेत्रापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर त्या स्थानिक राजकारणातील ताकदीची चाचणी म्हणून पाहिल्या जात होत्या. कोणता गट आपले वर्चस्व टिकवतो आणि कोणाला आव्हान मिळते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं होतं. मुद्दा क्रमांक 2, ज्ञानेश्वर कारखान्यात घुले बंधूंचा निर्विवाद दबदबा कायम आहे. ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत घुले बंधूंनी पुन्हा एकदा आपला मजबूत प्रभाव सिद्ध केलेला आहे. कारखान्याच्या सर्व जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झालेली आहे. सहकार क्षेत्रात एखादी निवडणूक बिनविरोध होणे म्हणजे त्या नेतृत्वाविरोधात प्रभावी विरोधक उभे राहू शकले नाहीत किंवा त्यांनी माघार घेतली असं मानलं जातं. घुले बंधूंनी यापूर्वीही कारखान्यावर आपले वर्चस्व कायम ठेवलेले आहे. त्यामुळे यंदाची बिनविरोध निवडणूक त्यांच्या संघटनात्मक ताकदीचे आणि स्थानिक स्तरावरील प्रभावाचे मोठे उदाहरण मानले जात आहे. आगामी काळातही ज्ञानेश्वर कारखान्यावर घुले गटाची मजबूत पकड कायम राहणार असल्याचे या निकालातून स्पष्ट झालेलं आहे. मुद्दा क्रमांक 3, मुळा कारखान्यात गडाख गट मजबूत पण काही ठिकाणी विरोधकांचं आव्हान. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील मुळा सहकारी साखर कारखान्यात बहुतांश जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी काही ठिकाणी विरोधकांनी आव्हान कायम ठेवलेलं आहे. कारखान्याच्या एकूण 21 जागांपैकी 18 जागांवर गडाख गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. मात्र करजगाव गटातील 2 जागा आणि महिला मतदारसंघातील एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. करजगाव गटात गडाख गटाचे उमेदवार आणि विरोधी गटाचे उमेदवार आमने-सामने आलेले आहेत, तर महिला मतदारसंघातही तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे जरी कारखान्यावर गडाख गटाचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट दिसत असले तरी काही भागात विरोधक अजूनही सक्रिय असल्याचे चित्र समोर आलेले आहे. मुद्दा क्रमांक 4, वृद्धेश्वरमध्ये कौटुंबिक संघर्षाची चर्चा. राजळे गटासमोर घरातूनच आव्हान. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती राजळे कुटुंबातील अंतर्गत संघर्षाची. कारखान्याच्या 19 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या, तरी कासार पिंपळगाव गटातील 2 जागांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे आणि त्यांच्या गटाविरोधात त्यांचे पुतणे शिवशंकर राजळे मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे ही लढत केवळ निवडणूक राहिलेली नाही, तर राजळे कुटुंबातील राजकीय संघर्ष म्हणूनही पाहिली जात आहे. यामुळे वृद्धेश्वर कारखान्याची निवडणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेली आहे. मुद्दा क्रमांक 5, बिनविरोध निवडणुकांसाठी पडद्यामागे मोठी राजकीय रणनीती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी तिन्ही कारखान्यामध्ये निवडणुका शक्य तितक्या बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी गटांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. अनेक इच्छुक उमेदवारांशी चर्चा करण्यात आली, स्थानिक स्तरावर समन्वय साधण्यात आला आणि काही ठिकाणी राजकीय तडजोडी झाल्याची चर्चा आहे. यामुळे अनेक जागांवर विरोधकांनी माघार घेतली. परिणामी बहुसंख्य जागांवर सत्ताधारी गटाची उमेदवारी बिनविरोध निवडून आलेली आहे. यावरून सहकार क्षेत्रातील निवडणुका जिंकण्यासाठी केवळ मतदान नव्हे तर पडद्यामागील संघटनात्मक ताकद आणि राजकीय व्यवस्थापन किती महत्त्वाचं असतं हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. मुद्दा क्रमांक 6, साखर कारखाने म्हणजे ग्रामीण राजकारणाची सत्ता केंद्र.
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने हे केवळ ऊस गाळप करणारे उद्योग नसून ते ग्रामीण राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र मानले जातात. कारखान्याच्या माध्यमातून हजारो सभासद, शेतकरी, कामगार आणि स्थानिक संस्था जोडलेल्या जातात. त्यामुळे कारखान्यावरील नियंत्रण म्हणजे स्थानिक राजकीय प्रभाव आणि संघटनात्मक ताकद वाढवण्याचं मोठं साधन असतं. याच कारणामुळे साखर कारखान्याच्या निवडणुकांकडे विधानसभा किंवा जिल्हा परिषद निवडणुका इतकंच महत्त्व दिलं जातं. गडाख, राजळे, घुलेबंधूंनी आपले गड कायम राखल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांची ताकद वाढल्याचं मानलं जात आहे. मुद्दा क्रमांक 7. बिनविरोध संचालकाच्या निवडणुकीमागचा संदेश काय? मुळा, वृद्धेश्वर आणि ज्ञानेश्वर या तिन्ही कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संचालक बिनविरोध निवडून आल्याचे बोललं जात आहे. याचा अर्थ संबंधित गटाची संघटनात्मक पकड अजूनही मजबूत आहे. अनेकदा विरोधी गट कमकुवत असणं, तडजोडी होणं किंवा नेतृत्वाविषयी सभासदांमध्ये असलेले विश्वास यामुळं अशा निवडणुका बिनविरोध होतात. यामुळे निकालाकडे केवळ निवडणूक म्हणून न पाहता स्थानिक नेतृत्वावरील विश्वासाचा कौल म्हणून पाहिले जात आहे. मुद्दा क्रमांक 8. 26 जूनचे मतदान औपचारिकता की मोठा संदेश? ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली असली तरी मुळा आणि वृद्धेश्वर मध्ये काही जागांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. संख्या कमी असली तरी या मतदानाला प्रतिकात्मक महत्त्व आहे, कारण विरोधक या जागांमधून आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे सत्ताधारी गट आपल्या वर्चस्वाला अधिकृत शिक्कामोर्तब करण्यासाठी मैदानात उतरतील. त्यामुळे या मतदानाचे निकाल केवळ काही जागांचे नसून स्थानिक राजकीय वातावरणाचा अंदाज देणारे ठरू शकतात. मुद्दा क्रमांक 9. नगर जिल्ह्याच्या राजकारणासाठी या निवडणुकांचं महत्त्व काय? अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने हे अनेक दशकांपासून राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेले आहेत. अनेक आमदार, खासदार आणि मंत्री याच सहकार चळवळीतून पुढे आलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा निकाल आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आणि विधानसभा निवडणुकीवरही परिणाम करणारे ठरू शकतात. विशेषतः गडाख, राजळे आणि घुले बंधूंनी पुन्हा आपले गड राखल्याने जिल्ह्यातील सत्ता समीकरणे फारशी बदललेली नसल्याने स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आगामी राजकीय लढतीमध्येही याचं नेतृत्वाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, गडाख, राजळे आणि घुले बंधूंनी आपापल्या साखर कारखान्यावर सत्ता कायम राखलेली आहे. गोष्ट दुसरी, ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली असून मुळा आणि वृद्धेश्वरमध्ये केवळ काही जागांसाठीच मतदान होणार आहे. आणि गोष्ट तिसरी, या निकालामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणातील विद्यमान शक्ती समतोल कायम राहिल्याचं स्पष्ट झाले नाही. मंडळी, आता 26 जूनच्या मतदानात नेमकं काय चित्र समोर येतंय? मुळा आणि वृद्धेश्वरमध्ये विरोधक काही धक्का देऊ शकतात का, की सत्ताधाऱ्यांचा विजय आणखी भक्कम होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. आता तुम्हीच सांगा, साखर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध होणं हे सहकारासाठी चांगलं आहे, की त्यातून लोकशाही स्पर्धा कमी होते? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंचला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.